दिव्याच्या त्या खाडी किनारी जेव्हा भरती येते तेव्हा पाणी संथ वाटतं, पण त्याच पाण्यात कितीतरी काळी रहस्य वाहून येतात. ही गोष्ट आहे एका अशा रहस्याची ज्याचा संबंध 7 समुद्र पार असलेल्या नायजेरियाशी जोडला गेला होता. पण ही कथा केवळ गुन्ह्याची नाही, तर ती आहे दिव्याच्या त्या व्यवस्थेची जिथे गुन्हेगार वेश बदलून तुमच्या शेजारीच राहत असतात. माझं नाव मयूर. मी दिव्यातल्या साबागाव भागात एका चाळीत राहतो. दिवा म्हणजे स्वस्त घरांचं माहेरघर, जिथे कोणाची जात, धर्म किंवा ओळख विचारण्यापेक्षा भाडं वेळेवर देणं महत्त्वाचं असतं. याच कारणामुळे गेल्या काही वर्षात दिव्यात अनेक परदेशी नागरिक, विशेषतः नायजेरियन लोक राहायला आले होते. लोक त्यांच्याकडे संशयाने बघायचे. कोणी म्हणायचे हे ड्रग्ज विकतात, तर कोणी म्हणायचे हे सायबर क्राईम करतात. माझ्याच बिल्डिंगमध्ये 3ऱ्या मजल्यावर एक 6 फुटी धिप्पाड नायजेरियन तरुण राहायचा. आम्ही त्याला सॅम म्हणायचो. सॅम कुणाशी जास्त बोलायचा नाही. तो रात्री उशिरा यायचा आणि दिवसभर खोलीतच असायचा. लोकांच्या मनात सॅमबद्दल भीती आणि राग होता. एका रात्री दिव्यात एक अफवा पसरली की सॅमच्या खोलीत ड्रग्सचा साठा आहे. एके दिवशी रात्री 11 वाजता काही स्थानिक पोरांनी सॅमच्या खोलीचं दार ठोठावलं. त्यांनी त्याला बाहेर काढलं आणि गोंधळ सुरू झाला. सॅमला नीट मराठी किंवा हिंदी येत नव्हतं. तो फक्त नो नो म्हणत ओरडत होता. जमाव वाढला होता. तितक्यात तिथे आमचे स्थानिक नेते भैयासाहेब आले. त्यांनी पोलिसांना न बोलवता प्रकरण मिटवण्यासाठी सॅमला गाडीत टाकलं आणि खाडीच्या दिशेने घेऊन गेले. मला सॅमच्या डोळ्यातली ती भीती काहीतरी वेगळं सांगत होती. मी गुपचूप बाईकच्या साह्याने गाडीचा पाठलाग केला. साबा गावाच्या त्या निर्जन खाडी पुलाजवळ गाडी थांबली. मला वाटलं भैयासाहेब सॅमला मारतील, पण तिथे जे दृश्य मी पाहिलं त्याने माझे डोळे विस्फारले. भैयासाहेबांनी सॅमला मारलं नाही, उलट त्याच्या हातात एक मोठी पिशवी दिली आणि त्याच्या पाठीवर थाप मारली. सॅमने ती पिशवी उघडली. त्यात पांढरी पावडर होती, ज्याला दिव्यात MD म्हणतात. सॅम हा गुन्हेगार नव्हता, तर तो एक मोहरा होता. त्याला इथे एज्युकेशन विजावर आणलं होतं, पण त्याचे पासपोर्ट आणि कागदपत्र याचं भैयासाहेबांनी जप्त केलं होतं. त्याला धमकी दिली गेली की जर त्याने हे ड्रग्ज विकले नाहीत तर त्याला खोट्या केसमध्ये अडकवून आयुष्यभर तुरुंगात सडवलं जाईल. सॅम त्या रात्री रडत होता. तो भैयासाहेबांच्या पाया पडत होता. त्याला त्याच्या देशात परत जायची भीक मागत होता. पण भैयासाहेब हसून म्हणाले, सॅम, तू परदेशी आहेस. पोलिसांनी तुला पकडलं तरी लोकांना वाटणार की तू नायजेरियन लोक हे सगळं करतात. माझ्याकडे कोणी संशयाने बघणार नाही. तू आमचा कवर आहेस. तेव्हा मला दिव्यातल्या एका मोठ्या रॅकेटचं सत्य समजलं. दिव्यात जे नायजेरियन लोक गुन्हेगारीत दिसतात त्यांच्यापैकी अनेकांच्या मागे इथलेच मोठे पांढरपेशी गुन्हेगार असतात. हे लोक परदेशी तरुणांच्या गरिबीचा आणि भाषेच्या अडचणीचा फायदा घेतात. जर काही झालं तर पोलीस नायजेरियन माणसाला उचलतात आणि खरा मास्टरमाइंड मोकळा राहतो. त्या रात्री सॅमने ती बॅग घेऊन खाडी ओलांडली. 2 दिवसानंतर पेपरमध्ये बातमी आली. दिवा खाडीजवळ एका नायजेरियन नागरिकाचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सांगितलं की हा गँगवॉरचा प्रकार असू शकतो. पण मला माहीत होतं की सॅमचा बळी दिला गेला होता, कारण त्याला आता हे सगळं सोडून पळून जायचं होतं. आजही दिव्यात अनेक सॅम फिरताना दिसतात. लोक त्यांच्याकडे पाहून तिरस्काराने म्हणतात, हे काळे लोक इथे घाण करायला येतात. पण कोणालाही त्या खाडीच्या खोलीचा दडलेला भैयासाहेबाचा खरा चेहरा दिसत नाही. दिव्यातला हा गुन्हेगारीचा रंग काळा नाही, तर तो सत्ता आणि पैशाच्या रंगात माखलेला आहे. मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं कारण एवढंच की कधी कधी जे दिसतं ते सत्य नसतं. आपल्याच आजूबाजूला राहणारी माणसं कशा प्रकारे सापळे रचतात
हे ओळखणं कठीण आहे. दिव्यातल्या त्या खाडीच्या संत पाण्याकडे बघताना मला जाणीव होते, इथला शांतपणा वरवरचा आहे, खाली गुन्हेगारीचं आणि फसवणुकीचं एक मोठं जाळं आहे, जिथे कधी कधी एका निर्दोष माणसाचा रंग हाच त्याचा सर्वात मोठा गुन्हा ठरू शकतो.